मागील काही दिवसांमध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने देश हादरलाय। पालक संताप व्यक्त करत आहेत। अशातच मुलगी आणि बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यात कारेगाव या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका 35 वर्षीय नराधम बापानं आपल्या 11 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे। ही दुर्दैवी घटना मुलीने आपल्या मोठ्या 13 वर्षीय भावाला सांगितल्यानंतर उघडकीस आली। त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे। तसेच आरोपी बापाविरोधात पोक्सो अंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। रांजणगाव पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार वाशिममधील हे कुटुंब कारेगाव येथे उदरनिर्वाहासाठी आले होते। पीडित मुलीचा बाप व्यवस्थित वागत नसल्याने त्याची पत्नी 3 वर्षांपूर्वी आपल्या 2 मुलांना सोडून निघून गेली। त्यानंतर बापाने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका महिलेशी संबंध ठेवले, परंतु काही दिवसांपूर्वी आरोपीच्या वागण्याला कंटाळून ती महिला देखील निघून गेली। त्यानंतर नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले। हा त्रास सहन न झाल्याने मुलीने आपल्या 13 वर्षीय मोठ्या भावाला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला। त्याने आपल्या आईला फोनवरून या घटनेची माहिती दिली। त्यानंतर आईने कारेगाव येथील आपल्या मैत्रिणीला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली। त्यानंतर आईच्या मैत्रिणीने पीडित मुलीच्या घरी धाव घेतली आणि परिस्थिती पाहून रांजणगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे। रांजणगाव पोलिसांनी आधी त्या पीडित मुलीला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी नराधम बापाला पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।